आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। अनुसूचित जाती जमाती व ओबीसींना खाजगी क्षेत्रात आरक्षण द्या, लोकजनशक्ती पार्टी नांदेडने केली मुख्यमंत्र्यांना मागणी। खाजगी क्षेत्रातील कंपन्या व संस्थांमध्ये अनुसूचित जाती जमाती व ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी लोकजनशक्ती पार्टी रामविलास नांदेड जिल्ह्याच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। हे निवेदन लोक जनशक्ती पार्टीचे मराठवाडा संपर्क प्रमुख विजयकुमार चितळे, नांदेड जिल्हाध्यक्ष जयवर्धन लोकडे, जिल्हा महासचिव अशोक खानवते, महानगर अध्यक्ष रमाकांत बनसोडे, उपाध्यक्ष मिलिंद मुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले। लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा दिवंगत केंद्रीय मंत्री पद्मभूषण रामविलास पासवान हे हयातीतील असताना त्यांनी अनुसूचित जाती जमाती व ओबीसींना खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती। त्याच धर्तीवर लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सुद्धा केंद्र शासन व राज्य शासनाप्रमाणे खाजगी क्षेत्रातही अनुसूचित जाती जमाती व ओबीसींना आरक्षण मिळावे यासाठी मुद्दा उपस्थित केला आहे। सरकारी नोकरीप्रमाणेच खाजगी क्षेत्रातही आरक्षण मिळाल्यास समाजात सामाजिक व आर्थिक समानता मिळण्यास मदत होईल। सध्या खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या खूप मोठ्या संध्या उपलब्ध आहेत। खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळाल्यास बहुजन समाजातील तरुणांना पुढे येण्याची आणि मोठ्या उद्योगांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल। यामुळे बहुजन कुटुंबाचे शिक्षण, आरोग्य व राहणीमान सुधारेल। तसेच खाजगी कंपन्यांनाही या कुशल मनुष्यबळाचा फायदा होईल। या सर्व बाबींचा सरकारने गांभीर्याने विचार करावा व लवकरात लवकर अनुसूचित जाती जमाती व ओबीसींना खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे अशी मागणी लोक जनशक्ती पार्टी रामविलास नांदेड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी लोक जनशक्ती पार्टीचे मराठवाडा संपर्क प्रमुख विजयकुमार चितळे, जनशक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष जयवर्धन लोकडे, जिल्हा महासचिव अशोक खानवते, महानगर अध्यक्ष रमाकांत बनसोडे, महानगर उपाध्यक्ष मिलिंद मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती। निवेदन दिलेले काय सांगाल? जय भीम, जय शिवराय, जय लोजप्पा रामविलास। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिरागजी पासवान साहेबांनी नुकतंच संसदेमध्ये एक मागणी केलेली आहे। हीच मागणी आमचे लोकजनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पद्मभूषण रामविलासजी पासवान यांनी सुद्धा हीच मागणी केली होती की ज्याप्रमाणे केंद्रामध्ये राज्यामध्ये आरक्षण आहे, या आरक्षणाच्या जोरावर आज दलित, ओबीसी, भटके, विमुक्त स्वबळावर मजबूत झालेले आहेत। परंतु सध्या मागील 15 वर्षापासून शासनाच्या जागा कमी आहेत, खाजगीकरण वाढलेलं आहे आणि तरुण वर्ग, विद्यार्थी वर्ग शिकूनही त्यांना नोकऱ्यासाठी वणवण फिरावं लागत आहे। यासाठी जे रामविलास पासवान साहेबांनी जे पाऊल उचललं होतं, त्यांच्या पावलावर पावलं ठेवून केंद्रीय मंत्री चिरागजी पासवान साहेबांनी 27 जुलै 2026 रोजी संसदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला आहे। याच अनुषंगाने की खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे म्हणून आज आम्ही नांदेडचे जिल्हाधिकारी कर्डिले साहेबांकडे आलो, त्यांना निवेदन दिले आणि त्यांना आम्ही अशी विनंती केली की आमची मागणी जी मुख्यमंत्र्यांना आम्ही मागणी केलेली आहे ती त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। जय भीम। आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल।